मावशीसनी सांगते, आमच्या वंदींना ही सवयच आहे, सारखी टिप काढत बसायचं डोळ्यातनं. आता डोळे पुसकी. माझ्या लेकराला माझीच नजर लागायची. थांब, पीठ लावत. आजी फक्त तुमचीच नाही, मला वाटतं आपल्या सगळ्यांची नजर लागेल. एवढी सुंदर दिसते ती आज. हो खरंच. आजी पाया पडते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अरे बाप रे आशू. चला आता औक्षण करून घेऊया. मी ताट आणि ये, बस इथं. आयुष्यमान भव. वंदे दीदी की काय आता तुझ्या आवडीचा खाऊ. समद तुझ्या आवडीचं आणलंय बरं का. हे समजे डबे दिसत आहेत का नाही ते. खरं म्हणजे कितीही मोठे मोठे गिफ्ट मिळाले तरी माहेरून जे गिफ्ट मिळतं ना ते सगळ्यात सुंदर गिफ्ट. एकदम खरं आहे भाऊ, एकदम खरं आहे. ई, थांबा थांबा थांबा. अभी लाएंगे मेरे गिफ्ट. थांबा. अरे बाप. आई एक मिनिट ये ना माझ्यासोबत. हे माझ्याकडून हॅपी बर्थडे. आणि खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू. चला आता फायनली सगळ्यांचे गिफ्ट देऊन झालेत वाटतं ना. ए नाही 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 ऐक, माझ्या राहिलेत ना. हो का, बघत बसला होता. चल तू इकडे ये पटकन ये. हे घे तुला माझ्याकडून सरप्राईज. बापरे, एवढे सारे गिफ्ट. नशीब लागतं इतका प्रेम करणारा नवरा मिळाला. एवढे खुश नका हो, त्याने अजून खूप सरप्राइजेस प्लॅन केले. म्हणजे काय अजून आहे आहे आता एक सगळ्यात स्पेशल गिफ्ट तर द्यायचं राहिलंय. हे आहे सगळ्यात स्पेशल गिफ्ट माझ्याकडून. आणि हे प्लीज आत्ता उघड. आता उघडू? हो. गे तुझ्या पप्पांनी ना इतकी वर्ष वाट बघितली आहे की माझी शिवा कधी हसेल आपल्या वाढदिवसाला, कधी सेलिब्रेट करेल. आणि आज तू सेलिब्रेट करतेस आणि हसतेस सुद्धा. त्यांना खूप आनंद होईल कारण ना हा दिवस त्यांच्यासाठी सुद्धा खूप स्पेशल आहे. कारण या दिवशी त्यांना तुझ्या रूपाने खूप मोठं गिफ्ट मिळालं आणि
तुझ्या रूपाने त्यांना आनंद मिळाला. थँक्यू आशू. आणि शिवा, हे डंबोने स्वतःच्या हाताने बनवलंय हा. खरंच आशू, लय सुंदर आहे. अशू, हम्म? आय एम प्राऊड ऑफ यू. खरंच हे गिफ्ट्स आणि सरप्राइजेस सगळेच करतात, पण हे असं वाढदिवशी आपल्या जोडीदाराला समजून घेण्याचं काम तू केलंस आणि समजून घेऊन तिला गिफ्ट दिल्यावर कोणतं गिफ्ट आवडेल या सगळ्याचा विचार करून गिफ्ट दिलंस. अहो भाऊ, मी काय फार नाही केलंय. तिच्यासाठी जे महत्वाचं असायला हवं ना ते तिच्या जवळ दिलं फक्त. थँक्यू आशू. आयुष्यातलं बेस्ट गिफ्ट आहे.